महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. राज्यात सत्तेत पुनरागमन केलेल्या महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते येण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक काळात आचारसंहितेमुळे महिलांच्या खात्यात हप्ते आले नव्हते. आता मात्र हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार रखडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी काही विभागांचा निधी वळवण्यात आल्याची चर्चा सुरू होती. त्याचा परिणाम शिक्षकांच्या पगारावर होणार असल्याचे म्हटले जात होते. शिक्षकांच्या पगाराचा निधी हा या योजनेसाठी वळवण्यात आल्याने पगार रखडण्याची चिंता शिक्षकांमध्ये व्यक्त केली जात होती. त्यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील शिक्षकांचे पगार रखडणार नाहीत, या संदर्भातील वृत्त निराधार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आदिती तटकरे या शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत आहे, त्यामुळे शिक्षकांचे पगार रखडणार आहेत अशी चर्चा सुरू आहे. याकडे लक्ष वेधले असता त्यांनी म्हटले की लाडकी बहीण योजनेसाठी नागपूर अधिवेशनातच 125 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्या निधीतून योजनेचे हप्ते देण्यात येत आहेत. इतर कोणत्याही विभागाच्या निधीशी त्यांचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा.